हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आज सुट्टी असल्यामुळे निरू बघा त्याच्याकडे कुठलं काम चालू आहे त्याचं. वरच्या झाडाचे आहे ना, या झाडाचे खूप फुलं गळतात खाली, नुसता म्हणजे फुलांचा आहे ना सडाच पडून राहतो. तर सकाळी सकाळी निरू उठला आणि तो झाडू हातामध्ये घेऊन बघा त्याचं काय चालू आहे. म्हणजे माझ्या आधीच तो झाडझूड करून राहिला. मस्त छान असा खाली बसून इकडून तिकडून सगळीकडून स्वच्छ त्यानं अंगण अगदी स्वच्छ करून टाकलं त्याने. बघा खूपच कामात हुशार आहे. त्याला ना असे कामं करायला ना खूपच आवडते. आणि मस्त्या पण तेवढाच करतो आणि कामं पण तेवढाच करतो. आता मोठं झाल्यावर कामं केले म्हणजे जमलं, नाहीतर मग मोठा झाल्यावर काय म्हणेल, मी नाही करत तूच कर असं असते ना मुलांचं. तर ना आमच्याकडे ना पाऊस नाही येत, पण ना आभाळ खूप येते, पण पाऊस कुठं जाते तर माहीत नाही. आणि मग थोडासा ना असा वारा सुटतो आणि ह्या बघा ह्या झाडाचे फुलं इतके खाली गळून राहतात की म्हणजे दिवसभर आणि रात्री पण नुसता फुलांचा सडा असा पडलेला राहतो. आणि निरू बघा त्या झाडाला असा त्या झाडोनी मारत आहे. आणि आज बघा जास्वंदाला किती छान फ्लावर आले. 3 फ्लावर आले. कुंडीत नाही लावलं मी हे झाड, असं वाटते कुंडीतच लावलं खरं, पण फक्त ते झाडाचा आहे ना पुडकाच मी ठेवला असा कुंडीमध्ये. त्या दिवशी ना मला आठवणच नाही पाणी टाकायची, पाऊस येते करून टाकलाच नाही पाणी. त्याच्यामुळं ना माझं झाड हे चिमलं होतं. मला असं वाटलं आता मरते की काय हे झाड. बघा किती सुंदर कलर आहे, मस्त ऑरेंज आणि बघा लाल लाल शेडिंग त्याला. 3 फ्लावर आले आज. आणि ते येलो कलरच्या कुंडीमध्ये आहे ना, मस्त वाटत आहे, सुंदर कलर दिसते. आणि उन्हाळ्यामध्ये ना कोलिये सगळे मरून जातात, म्हणून मी हे असे छोटे छोटे ना रोप तयार करून ठेवले. बघा हे बघा 5 कलरचे आहे माझ्याकडे. तर असे मी पावसाळ्यामध्ये असे लावून ठेवते, म्हणजे आता हेच छान असे डेरेदार होतील माझे प्लॅन्ट. कारण उन्हाळ्यामध्ये ना कोलियस कधीच राहत नाही, मरूनच जातात. म्हणून असे ना छोटे छोटे आपण फांद्या लावून ठेवायच्या, म्हणजे आपलं गार्डनमध्ये छान दिसते आणि कोणाला मागांची पण गरज नाही राहत. व्हाईट कुंडीमध्ये लावले ना तर अजून छान दिसतात. तर चला आता आली मी टेरेसवरती. आणि झाडांकडे बघून ना असं म्हणजे फ्लावर वगैरे कळ्या दिसल्या ना तर खरंच मन अगदी नाही का आनंदून गेलं. पण जसंच मला हे बाजूचं झाड दिसलं, ज्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला दाखवलं होतं की पाऊस आल्यामुळं ना छान असे पालवी फुटली म्हणून. तर आत्ता बघा त्याची दशा. माहीत नाही कसं काही खराब झालं झाड तर माहीत नाही. फक्त 2 दिवस पाऊस नाही आला तर पाणी नाही टाकलं फक्त झाडांना, तर झाडांची एवढी हालत खराब झाली. म्हणजे हे झाड अक्षरशः आता गेलंच. सगळे त्याचे ना म्हणजे जे कोवळे कोवळे पानं होते ना, तर 2 दिवस ना खरंच भरपूर ऊन तापली. आणि ते कसं झाडांना कसं होते ना, जर छान असा रिमझिम रिमझिम पाऊस आला आणि जर काही की ऊन तापलं तर झाडं नक्कीच आपले खराब होतात. आणि वरच्या झाडांना तर ते तसंच होते. टेरिसवरच्या झाडांना ना खरंच एकदम म्हणजे शॉक बसतो एकदम पाण्यामधून उन्हात गेल्यावर ना, खरंच त्यांना ना खूप जोरदार धक्का बसतो. तसाच या झाडांना पाहून ना मला खूप धक्का बसला. म्हणजे म्हटलं बापरे, इतके छान कलरचे, म्हणजे छान कलरचा गुलाब होता तो, छान असा कथिया कथिया कलरचा गुलाब होता. आणि म्हणजे खरंच माझं म्हणणं एवढं नाराज झालं. आता बघा याला ना छान असे पांढरे पांढरे फ्लावर येतात. तर काही गुलाब म्हणजे जे या साईडने ठेवून आहे ना त्याला तेवढी ऊन काही लागत नाही. पण बाकीच्या जे इकडले जे आता मी दाखवले जे माझे 2 झाडं गेलेच समजायचे, गेले म्हणजे गेलेच, काहीच नाही त्या झाडाला. अगदी एकही पान शाबूत राहिलेलं नाही आहे त्याचं. तर आणि ही वांगी पण बघा बघा छोटंसंच वांगं आलं आणि फुलं खूपच आली या वांगीला. तर ही पण बघा कशी चिमून चिमून गेली, तिला पण पाणी नाही टाकलं. आता आपल्याला असं वाटते की वरचा पाऊस आला आणि आभाळ आभाळ जरी असलं तरी असं वाटते आपल्याला का नाही टाकलं पाणी तरी चालते, पण तसं नाही. कारण खरंच वरच्या झाडांना ना पाण्याची खूप गरज असते. हे बघा ह्या झाडाची खूप हालत खराब झाली. एक भाग तर त्याचा वाळूनच गेला आणि एक भाग चांगला आहे, त्याला तशा त्या 2 कळ्या दिसून राहिल्या. आता पाहते हे झाड काय होते ना काय नाही तर माहीत नाही. पण खरंच मला ना खूप दुःख झालं, कारण का मी वर्षभर एवढ्या उन्हामध्ये ना मी वर्षभर ह्या गुलाबाच्या झाडांना जगवलं आणि पाऊस आल्यावर गेलं म्हणजे म्हणजे मला खरंच खूपच धक्का बसला. आणि ह्या ज्या कुंड्या आहे ना याच्यामध्ये शेवंत्या होत्या, त्या शेवंत्या एवढ्याही मेल्या आणि इथे ना असे कोंबडे निघाले.
कोंबड्याचे झाडं आहे ना, ते कोंबड्याचे झाडं निघाले ह्याच्यामध्ये. छान असं ते असं तुरेदार आहे ना, छान राणी कलरचं येते त्याला असं कोंबड्याच्या तुऱ्यासारखंच येते ते. भरपूर सारे निघाले याच्यामध्ये. राणीला म्हटलं, मी राणीला रागवले मी की तू रोज पाणी टाकत जा, पाऊस आला तर ठीक आहे, पण नाही जर आला तर तू रोज झाडांना पाणी घालत जा. कारण मी लक्ष दिलं नाही ना तर कोणीच लक्ष देत नाही झाडांकडे. आणि आपण एवढी मेहनत घ्यायची, म्हणजे मलाच मेहनत घ्यावं लागते या झाडामागे. आणि जर एवढी मेहनत जर घेतली न झाडं जर असे झाले तर मला खरंच खूपच दुःख होते. म्हणजे मला खूप माहीत नाही काय माहीत, पण मला असं झाडांच्या बाबतीत जर असं झालं ना तर मला खरंच खूपच वाईट वाटते. वांगीला पाणी टाकत जा रोज, वांगीला सगळ्याच झाडाला पाणी टाकत जा. ते कशी उन्हानं चिंबून जाते. आणि वरती आहे ना खूप ऊन लागते बघ. दुसरं पण आलं. एक भाजी तर खायला मिळाली पाहिजे आपल्या घरच्या झाडाची. वाव. आणि गुलमोहर गुलमोहर तर खूपच मस्त दिसतो. वारा सुरू आहे, मस्त हलतात झाडाची पानं. आणि पक्ष्यांचा आवाज पिच्चू पिच्चू. त्या वरच्या पण झाडांना मी त्या दिवशी खत टाकलं. आता खत टाकल्यावर तर पाणी पाहिजेच, नाहीतर मग ते काही हे नाही होत. जेवण दिलं ना पाणी नाही दिलं तर झाडं कसे होणार, खराबच होणार. माझ्याशिवाय कोणालाच आठवणच येत नाही पाणी टाकायची. इतकी चांगली झाडं गेली माझे. तो गुलाब ना खूपच मस्त होता, असं कथिया कथिया कलरचं फूल येत होतं त्याला. हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, आता सकाळचे स्वयंपाक वगैरे झाला, नेहमी स्कूलमध्ये गेला. आणि रात्री आलू पराठे बनवले. तर ना या गॅस शेगडीवर तुपाचे डागं पडले, म्हणजे ते उडतेच ना आपण बनवलं म्हणजे. तर मी मिशोवरून एक ना किचन क्लीन करायचं हे लिक्विड मागितलेलं आहे. स्प्रे बॉटल आहे, बहुतेक नवीन खोलून नाही पाहिली, पण याच्यावरती लिहिलेलं आहे की स्प्रे बॉटल आहे म्हणून. तर आपल्या किचनला म्हणजे या गॅस शेगडीवर असे तेलाचे वगैरे छिटे उडतात. आणि हे अशी बाजूची भिंत पण राहते ना, तिथे पण असे तेलाचे डाग, म्हणजे स्वयंपाक करताना भाजी बनवताना उडतेच भिंतीवर. तर यांनी खूप छान असं क्लीन होते असं लिहिलेलं आहे याच्यात. तर हे कशासाठी यूज करते, आपला हा गॅस शेगडी. चिमणी पण स्वच्छ होते, जी माझ्याकडे नाही आहे. मोठी खिडकी असल्यामुळे चिमणी काही लावली नाही मी. आणि वॉल कॅबिनेट पण, म्हणजे हे असे जर बनवलेले असले ते पण. आणि काउंटर टॉप, म्हणजे आपला हा गॅस होता आहे ना, हा पण स्वच्छ होतो छानपैकी. आणि अप्लायन्स, म्हणजे आपल्या किचनमध्ये ज्या काही वस्तू असते, फ्रीज किंवा ओव्हन, अशा ज्या काही वस्तू असतात त्या पण यांनी स्वच्छ होते असं दिलेलं आहे याच्यात. आणि याचं नाव आहे हॅपी प्लॅनेट. तर इफेक्टिव्ह क्लिनिंग पॉवर बाय नेचर, म्हणजे हे झाडांच्या पत्तीपासून आणि बेकिंग सोडा त्याच्यापासून बनवलेलं आहे. केमिकल याच्यात नाही आहे. तर असं दिलेलं आहे याच्यात लिहून. तर मी पाहते, पहिल्यांदाच बोलवलं आणि पहिल्यांदाच यूज करत आहे. तर म्हटलं आता करून पाहते, तर तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला पण दाखवावं. आता मी खोलते आधी याला. मी दोन्ही अर्धवट खोलून ठेवलं वाटते मागच्या साईडनं. अशा साईड स्प्रे बॉटल आहे हे बघा. आपण झाडावर वगैरे नाही स्प्रे करत का, तशा टाईपचं आहे. आणि ही आहे अशी बॉटल, हे बघा अशा पद्धतीचं आहे हे लिक्विड. हे आहे याचं नाव. आणि हे असं याला लावायचं, म्हणजे आपण स्प्रे करतो तसं. आणि काही नाही, स्प्रे केल्यावर बिलकुल थोडाच वेळ ठेवायचं. आणि स्वच्छ कापडाने, आता मी हे असा कापड वापरत असते, कापड नाही आहे स्पंज टाईप आहे, जे मी डीमार्टमधून आणते. यांनी पण छान क्लीन होते. तर अशा स्वच्छ याने पुसून घ्यायचं. जर डाग पडले असतील तुमच्या गॅस ओट्याला किंवा वॉलला, तर मग तुम्ही 2 मिनिट ठेवू शकता. तर व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप आवाज येत असेल, तर त्या ताई आहे ना भांडे घासायसाठी आल्या. तर पाण्याचा आणि भांड्यांचा ना खूप आवाज येतो,
तर तेवढं थोडं समजून घ्या, कारण की माझा व्हिडिओ बनवण्याची वेळ म्हणजे माझी व्हिडिओ बनवण्याची वेळ आणि त्या ताईच्या येण्याची वेळ एकच झाली. तर त्याच्यामुळं ना असा भरपूर सारा आवाज येत आहे व्हिडिओमध्ये. तर ते चांगलं वाटत नाही ऐकायला, पण आता करणार काय, मी काही त्यांना थांबही म्हणणार नव्हती आणि मी माझं पण काम थांबवणार नव्हती. तर चला असू द्या. तर आता आधी मी ओले आणि पुसून पाहते, नंतर मग मी ड्राय आणि पुसते. बघा कसं काळ काळ निघतं बघा, म्हणजे जे ऑइल सांडलेलं होतं ना ते पूर्ण याला आलं. आणि केमिकल नाही त्याच्यामुळं सेफ आहे हे. किचनमधल्या ना खूप साऱ्या वस्तू अशा खराब होत्या होतात ना ऑइलने. आपण रोज जे जेवण बनवतो त्याच्या भिंती पण खराब होतात. आता आणि असं चिकट पण नाही वाटत, एकदम आहे ना असं स्मूथली म्हणजे डाग निघतात याचे. नाहीतर मी आहे ना विम साबणीनं घासत होती गाडी. तेलाचं काम झालं की विम साबण लावून घासत होती शेगडीला. पण मला असं सर्च करता करता त्या दिवशी वेळ आला तर म्हटलं नाही चला बोलवूनच पाहावं. आणि हे पण मस्त छान स्वच्छ आहे. आता मी ह्या कोरड्या आणि पुसते. आधी ओल्या फडक्या कापडाने पुसायचं आणि मग त्याच्यावरून असा कोरडा कापड फिरवायचा, म्हणजे एकदम अशी आपली गॅस शेगडी चकाकते बघा. बघा किती छान चकाकली. माझ्या शेगडीवर ना तशी डिझाईन आहे, छान अशी गॅस शेगडी चकाकली. आता खालचा पण ही आता मी गॅस त्यावर पण टाकलेला आहे, जे आपला काउंटर टॉप असते ना त्याच्यावर पण टाकलं आणि तो पण स्वच्छ करून घेतली. आणि असं केमिकलची स्मेल पण नाही येत, अशी छान म्हणजे स्मेल छान येऊन राहिली याची. झाडांपासूनच बनलेलं आहे, शेवटी नेचरचंच आहे ते. आपण मी स्पोंजाने थोडा ओला केला आणि आता काउंटर टाप असं छान पुसून घेते. तर बघा अगदी ना छान क्लीन झाला.
मस्त चमकून राहिला गॅस होता माझा. तर साबणीनं घासण्यापेक्षा आहे ना आता यांनी माझं काम खूप हलकं झालं. साबणीने पण निघत होतं पण तेवढं नव्हतं निघत. तर आता मी हे असं लिक्विड आणलं आणि छान निघते यांनी. म्हणजे आपला गॅस होता पण छान स्वच्छ झाला आणि गॅस शेगडी पण छान स्वच्छ झाली. तर चला आता किचन क्लिनिंगचं काम झालं आणि आता बाकीचे कामं राहिलेले आहे तर ते कामं करून घेते. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.